नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट आणि 1:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, 1:1च्या रेशोचा बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट आणि 1:1च्या रेशोचा बोनस शेअर देण्यासाठी एकच रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, 26 सप्टेंबर 2025. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी टू रेज $363 मिलियन फ्रॉम SBI से CFO साईल याहू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाच्या KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी तयार आहे SBI कडून 3,200 कोटी रुपयांचं लोन रेज करण्यासाठी. आणि मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड हा लोन कशासाठी घेत आहे, तर आपली रिन्युएबल पॉवर प्लांटची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्याकरिता. आणि मित्रांनो, असे स्वतः इंडियाच्या KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या CFOने सांगितले आहे. चला आता बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी बॅक्स ₹113 कोटी सोलार प्रोजेक्ट अंडर PM कुसुम स्कीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीला PM कुसुम कंपोनंट ए स्कीमच्या अंडर 34 मेगावॅट ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर प्लांट्सच्या डेव्हलपमेंटसाठी जोधपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याकरिता टोटल इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल 113 कोटी रुपये. चला आता बोलूया पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने काही दिवसांपहिले 1:1च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता, म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, आता पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने या 1:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, ट्यूजडे 23 सप्टेंबर 2025. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल बॅक्स ₹105.7 कोटी ऑर्डर फ्रॉम बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिल फॉर स्मार्ट क्लासरूम इनिशिएटिव्ह. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला BEPC म्हणजे बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलकडून वर्क ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 105.74 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEL सेक्युअर ॲडिशनल ऑर्डर्स वर्थ ₹712 कोटी अक्रॉस डिफेन्स अँड टेक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला 712 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स, इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर सिस्टम्स, ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट, स्पेअर अँड रिलेटेड सर्व्हिसेसचे प्रोजेक्ट या ऑर्डरच्या अंडर इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे, कारण हा अपडेट
मंगळवारी मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, न्यू LCA डील आफ्टर फर्स्ट जेट्स डिलिव्हर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोमवारी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या चीफ DK सुनील यांनी सांगितले की डिफेन्स मिनिस्ट्री हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत ॲडिशनल 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी लवकरच 66 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज म्हणजे मंगळवारी डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पार्टनर्स विथ 13 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग ऑपरेटर्स टू एक्सपांड चार्जिंग स्टेशन्स. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने 13 चार्जिंग ऑपरेटर्स सोबत ॲग्रीमेंट साईन केले आहे. कशासाठी? नेक्स्ट इयरमध्ये इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल व्हेकल्ससाठी 25,000 न्यू पब्लिक चार्जिंग स्टेशन्स सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज म्हणजे मंगळवारी टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज होल्डिंग्स डिक्लेअर ₹65 पर शेअर डिव्हिडंड. रिकॉर्ड डेट सप्टेंबर 22. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹65. आणि मित्रांनो, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने ₹65 इंटरिम डिव्हिडंड देण्यासाठी रिकॉर्ड डेट फिक्स केली आहे 22 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.